चौक बाजारपेठ आणि आजूबाजूच्या 18 ते 20 वाड्या व 9 ते 10 गावांसाठी एकमेव ठिकाण असलेले चौक ग्रामीण रुग्णालय स्थानिकांसाठी जीवनरेषा ठरत आहे। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सविता काळेल यांच्या पदभार स्वीकारल्यानंतर रुग्णालयात मोठा सकारात्मक बदल पाहायला मिळतोय। दररोज 180 ते 200 बाह्य रुग्ण येथे येतात, तर महिन्याला 450 ते 500 रुग्ण दाखल होतात। रुग्णालयात मोफत जेवण, गरम पाणी, टीव्ही, हर्बल गार्डन, चांगले आहार आणि आयुर्वेदाबाबत जागरूकता यामुळे रुग्णांचा अनुभव खास बनतोय। प्रसूती महिला, बालक तपासणी, फोटोथेरपी, दंत नेत्र तपासणी, HIV, RBSK तपासण्या, आपत्कालीन सेवा, शवविच्छेदन अशी सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत। अल्काईल, अमाईल, सिप्ला, टाटा स्टील यांसारख्या कंपन्यांच्या सहकार्यामुळे सुविधा अधिक दर्जेदार बनल्या आहेत। येणाऱ्या रुग्णांना हे हॉस्पिटल नव्हे तर आपलं घर वाटत असल्याचं चित्र पाहायला मिळते। चौक ग्रामीण रुग्णालय खासगी रुग्णालयांपेक्षा उत्तम सेवा मोफत देत असून सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थानं वरदान ठरते। नियमितपणे रुग्णांचा उपचार होत आहे। त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे सुविधा दिलेले आहे, जसं एक्सरे, ECG। परत त्याच्याने हे होत आहे की लवकरात लवकर जे आहे उपचार करण्यामध्ये मदत होत आहे। इथे भाग दुर्गम असल्यामुळे इथे विंचू चावणे किंवा सर्पदंशवाले बरेच रुग्ण येत आहे, त्यांचा व्यवस्थितपणे उपचार करण्यामध्ये मदत होत आहे। यासाठी मॅडम सविता काळेल मॅडम वैद्यकीय अधीक्षक यांनी बरेच परिश्रम घेतलेले आहे। रुग्णांसाठी जे पहिला कमी येत होते, आता त्यांच्यासाठी नव्याने किचन सुरू केलेले आहे, स्वयंपाकघर सुरू केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांना नाश्ता, जेवण आणि रात्रीचं जेवणही मिळत आहे। त्यात आपण त्यांना आहारही देत आहे आठवड्यात 3 वेळा। त्याच्यामुळं काय झालं आहे की दुर्गम भागामधले जे आदिवासी रुग्ण आहे ते तातडीने ह्या ठिकाणी येत आहे आणि त्यांना जे बाहेर धावपळ करायला लागत होती खाजगी रुग्णालयाचे, ती सुविधा आपल्याला इथे मिळत आहे। त्याच्यामुळं आता त्यांची संख्या वाढलेली आहे, सोबतच प्रसूती पण वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला वेगळे जे आहे स्पेशलिस्ट पण इथे उपलब्ध झालेले आहेत। शासनाने त्या दृष्टिकोनाने इथली जे आहे मनुष्यबळ पण वाढवलेलं आहे, जेणेकरून अजून या ग्रामीण रुग्णालयाला काम करण्याची जी आवड आहे त्याच्यामध्ये थोडीशी भर पडलेली आहे आणि त्यांचं मनोबल वाढलेलं आहे। डॉक्टर सविता काळेल वैद्यकीय अधीक्षक मॅडम झाल्यापासून इथे खूप आमूलाग्र बदल झालेला आहे। अगोदर ज्या सोयी सुविधा इथे उपलब्ध नव्हत्या, विविध उपकरण तपासणीसाठीचे जे उपलब्ध नव्हते ते त्यांनी प्रायव्हेट CSR फंडामधून पाठपुरावा करून उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याच्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण ज्यांना आरोग्य सेवेची खूप आवश्यकता होती, तर ते इथेच उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांची खूप इथे व्यवस्था झालेली आहे। जे रुग्ण अगोदर मुंबईला किंवा इकडे पनवेलला, अलिबागला पाठवावे लागत होते, तर त्याचं प्रमाण आता खूप कमी झालेलं आहे। महिन्यामधून 15 जवळपास इथे प्रसूती होतात। इथे आपल्याकडे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अवेलेबल आहेत। त्याच्यामधून आता पहिल्या बाळंतपणापासून इथे आपण प्रसूतीची सेवा देत आहोत, जे की अगोदर शक्य नव्हतं। ते आता इथे त्यामुळे रुग्णांना इथे आपुलकी वाटून आता रुग्णांचं इथे OPDला येण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे। आता जवळपास 200 रुग्ण इकडे रोज तपासणीसाठी येत असतात आणि तसेच डॉक्टर सविता काळेल मॅडम आहेत, त्या बालरोग तज्ञ आहेत। OPDच्या व्यतिरिक्त त्या कुपोषित मुलांचे कॅम्प आणि इतर ज्या गंभीर आजारांचे हृदय शस्त्रक्रिया किंवा इतर ऑपरेशनच्या मुलांसाठी कॅम्प लावून त्यांना मार्गदर्शन करून त्यांना चांगलं पोषक आहार वगैरे असं उपलब्ध करून देतात। त्याच्याकडे त्यांचा कल असतो आणि तसेच गरोदर मातांचं इथे चांगल्या प्रकारे तपासणी करून त्यांना देखील इथे आपण रक्तवाढीसाठी हे देतो, चिक्की, खजूर वगैरे असे पोषक आहार्य हे देण्याचा इथे नेहमी मॅडमचा प्रयत्न चालू असतो आणि त्यामुळे रुग्ण इथे चांगल्या प्रकारे बरे होऊन ते खूप असे चांगले अभिप्राय देऊन जात आहेत। हा बदल खूप लक्षात घेण्यासारखा आहे। त्यामुळे आपलेपणाने रुग्ण येऊन इथे बरे होऊन जातात, हेच आमच्या रुग्णालयाचे यश आहे असं आम्ही समजतो। मी चौक ग्रामीण भागात
ग्रामीण रुग्णालय हॉस्पिटलमध्ये आहे. तिथे सगळी चांगली व्यवस्था चालली. मला आजार होता तर मी आता त्या हॉस्पिटलमध्ये जेवण टी व्ही वगैरे जसं फॅन म्हणजे टी व्ही पडदे वगैरे जेवण चांगलं भेटतं आणि असं वाटतं की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असल्यासारखं. सगळी व्यवस्था चांगली आहे. डॉक्टर सविता काले आणि बेड वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे. दुसरा दिवस आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट इथं आहे. जस्ट लाईक खाजगी रुग्णधारकी दिले. घरून जेव्हा मी आलो तेव्हा मला असं म्हणजे अपेक्षा नव्हती की एवढी सुविधा भेटेल. अतिशय चांगल्या प्रकारची भेटली आहे आणि इथे जेवण नाश्ता चहा सर्व प्रकारे आणि सिस्टर लोक पण खूप प्रकारे चांगल्या प्रकारे आपली सोय घेतात.